140 कोटीच्या जनसंख्येमध्ये 35 वयापेक्षा कमी असलेल्यांची संख्या ही 80 कोटीपेक्षा जास्त युवक आहेत आणि हे 80 कोटी युवक आहेत हे कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यसनाधीन राहिले नाहीत पाहिजे अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन जाणीवपूर्वक आपण करतोय। आज हा 3 ठिकाणी कार्यक्रम आपला त्याच्यामध्ये चालू आहे आणि जवळजवळ 1000 लिटरच्या आसपास दूध आज आपण त्या ठिकाणी वाटप करतोय। जाणीवपूर्वक मुलींचा सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे। त्याचं कारण असं की आपल्याकडे असं म्हणतो की जर मुलगी शिकली तर 2 कुटुंब हे त्या ठिकाणी शिकत असतात किंवा साक्षर होत असतात। जागर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सेनोड रोड पोलीस स्टेशन व नरी पोलीस स्टेशन यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने मागील 14 वर्षापासून आपण दारू सोडा दूध प्या उपक्रम राबवत आहोत। खरं तर दुर्दैवी आहे की आमच्यासारख्या शिक्षण संस्थेला दारू सोडा दूध प्या सारखा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवावा लागतोय। आज 2026 मध्ये पदार्पण करत असताना 140 कोटीच्या जनसंख्येमध्ये 35 वयापेक्षा कमी असलेल्यांची संख्या ही 80 कोटीपेक्षा जास्त युवक आहेत आणि हे 80 कोटी युवक आहेत हे कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यसनाधीन राहिले नाहीत पाहिजे। ते बलवान आणि बलशाली पाहिजेत। भला सागर भारत हो, विश्वात शोभनी राहो, तरी कणकण करी बांधिले, जने सेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण उरले। साने गुरुजींच्या स्वप्नातला बलवान आणि बलशाली भारत घडवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करतो। की हजारो लाखो करोडो युवकांनी या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी म्हणून आपले प्राण त्यागले आणि आज सुद्धा जी लोक सरहदेवरती स्वतःचं प्राण त्या ठिकाणी त्यागण्यासाठी तयार आहेत आणि आपल्यासारख्या लोकांना त्या ठिकाणी वाचवण्याचं काम करतायत, या सगळ्या गोष्टीची जाणीव ही आमच्या युवकांना त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन जाणीवपूर्वक आपण करतोय। आज हा 3 ठिकाणी कार्यक्रम आपला त्याच्यामध्ये चालू आहे आणि जवळजवळ 1000 लिटरच्या आसपास दूध आज आपण त्या ठिकाणी वाटप करतोय। हा कार्यक्रम तसा घेणं दुर्दैवी आहे। मला असं वाटतं लवकरात लवकर कार्यक्रम त्या ठिकाणी तो बंद व्हावा आणि आमची जी युवा पिढी आहे ही युवा पिढी व्यसनापासून लांब जावी हीच आमची आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मुलींचा जास्त सहभाग करून घेतला, त्यामागची नेमकी काय भूमिका? जाणीवपूर्वक मुलींचा सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे। त्याचं कारण असं की आपल्याकडे असं म्हणतो की जर मुलगी शिकली तर 2 कुटुंब हे त्या ठिकाणी शिकत असतात किंवा साक्षर होत असतात। आज या मुली उद्या माता होणार आहेत। तुमची मुलं जी आहेत ही देखील व्यसनापासून लांब राहिली पाहिजे। मुलींच्या शब्दामध्ये इतकी किंमत आहे की त्यांचे ते आई वडील त्यांचं सगळं ऐकतात, त्यांचा होणारा नवरा त्यांचा ऐकू शकतो, त्यांची मुलं त्यांचं ऐकू शकतात आणि त्याच्यामुळं घराला वळण लावण्याचं काम, घराला संस्कार देण्याचं काम हे मुली करत असतात। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक आज सगळ्यात जास्त मुलींचा सहभाग या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे। धन्यवाद।